नमस्कार. कधी विचार केलाय का की सजीव आपला वंश कसा टिकवतात? याचं उत्तर एकाच शब्दात आहे: प्रजनन. याच प्रक्रियेमुळे तर पृथ्वीवरचं जीवन अविरतपणे सुरू आहे. चला तर मग आज याच इंटरेस्टिंग प्रवासाला सुरुवात करूया. बघा, प्रजनन म्हणजे काय? तर कोणत्याही प्रजातीच्या अस्तित्वाची ही एक मास्टर की आहे असं म्हणायला हरकत नाही. हे त्या एका सजीवाच्या जगण्यासाठी नाहीये, तर त्याचा संपूर्ण वंश, त्याची प्रजाती पुढे चालू ठेवण्यासाठी गरजेचं आहे. याचमुळे पिढ्यानपिढ्या जीवनाचा प्रवाह अव्याहतपणे सुरू राहतो. पण मग प्रश्न हा आहे की निसर्गात हे सगळं नेमकं घडतं तरी कसं? म्हणजे एखादी प्रजाती स्वतःला टिकवून ठेवण्यासाठी, आपला वंश पुढे नेण्यासाठी काय युक्ती वापरते? चला, याच प्रश्नाचं उत्तर आज शोधूया. तर निसर्गासमोर प्रजननासाठी प्रामुख्याने 2 ऑप्शन्स आहेत. 2 मूलभूत पर्याय. आणि ही एक खूप महत्त्वाची निवड आहे. एका बाजूला आहे स्पीड आणि दुसऱ्या बाजूला आहे डायव्हर्सिटी, म्हणजे वेग विरुद्ध विविधता. आता इथे बघा, ह्या 2 मार्गांमधला मूळ फरक अगदी स्पष्ट दिसतोय. डावीकडे दिसतंय ते आहे अलैंगिक प्रजनन. यात एकच पालक असतो जो स्वतःचं विभाजन करून नवीन जीव तयार करतो. आणि उजवीकडे आहे लैंगिक प्रजनन, जिथे 2 वेगवेगळ्या पालकांकडून आलेल्या पेशी एकत्र येतात. तर या टेबलमध्ये आपल्याला या दोन्ही पद्धतींमधला फरक अगदी सोप्या भाषेत समजेल. अलैंगिक प्रजनन कसं आहे? एकदम फास्ट, आणि त्यात जे नवीन जीव तयार होतात ते अगदी आपल्या पालकांची झेरॉक्स कॉपी असतात, म्हणजे जनुकीयदृष्ट्या तंतोतंत सारखे. याच्या अगदी उलट आहे लैंगिक प्रजनन. या 2 पालक असल्यामुळे जेनेटिक व्हेरिएशन येतं, म्हणजे जनुकीय विविधता. आणि याचा फायदा काय? तर बदलत्या पर्यावरणात टिकून राहायला किंवा आजारांशी लढायला ही विविधता खूप मदत करते. म्हणजे बघा, एका बाजूला वेग आहे तर दुसऱ्या बाजूला टिकून राहण्याची क्षमता. चला मग आता आपण पहिली पद्धत जरा सविस्तरपणे बघूया: अलैंगिक प्रजनन. याला आपण निसर्गाचं फोटोकॉपी मशीन म्हटलं तरी चालेल. इतक्या वेगाने इथे प्रती तयार होतात. ही पद्धत आपल्याला जास्त करून एकपेशीय सजीवांमध्ये दिसते आणि ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. गंमत म्हणजे अमिबामध्ये हे विभाजन कसंही कुठूनही होतं. पॅरामेशियममध्ये मात्र ते आडवं होतं आणि युग्लिनामध्ये उभं. पण काहीही असो, रिझल्ट एकच, एकाचे 2. ही तर एक जबरदस्त सर्व्हायव्हल स्ट्रॅटेजी आहे. विचार करा, जेव्हा परिस्थिती खराब असते, म्हणजे समजा खायला प्यायला काहीच नाहीये, तेव्हा अमिबा काय करतो? स्वतःभोवती एक संरक्षक कवच तयार करतो आणि आतल्या आत शांतपणे स्वतःचे अनेक तुकडे करतो. आणि मग जेव्हा परिस्थिती पुन्हा चांगली होते, तेव्हा ते कवच फुटतं आणि एकदम शेकडो नवीन अमिबा बाहेर पडतात. आहे की नाही हुशारी? आता ही पद्धत बघा, किण्व म्हणजेच यीस्टमध्ये दिसते. इथे काय होतं तर जी मूळ पेशी असते तिला एक छोटासा फुगवटा येतो, ज्याला कळी किंवा बळ म्हणतात. मग ही कळी मोठी होते आणि मूळ पेशीपासून वेगळी होऊन एक नवीन जीव बनते. एकदम सोपं आणि तितकंच प्रभावी. आणि हे तर खरंच खूपच अमेझिंग आहे. स्पायरोगायरा नावाचं जे शेवाळ असतं ना, त्याचे जर अपघाताने तुकडे झाले तर प्रत्येक तुकड्यापासून एक पूर्ण नवीन स्पायरोगायरा तयार होतो. आणि प्लॅनेरिया तर याच्याही एक पाऊल पुढे आहे. त्याच्या शरीराचा अगदी छोटा तुकडा जरी कापला गेला तरी त्या एका तुकड्यापासून तो आपलं पूर्ण शरीर पुन्हा तयार करू शकतो. विचार करा, केवढी जबरदस्त क्षमता आहे ही. आता असं नाहीये की ही पद्धत फक्त सूक्ष्म जीवांमध्येच दिसते. हायड्रासारख्या प्राण्यामध्ये सुद्धा शरीरावर एक छोटासा फुगवटा येतो आणि त्यातून एक पूर्ण नवीन हायड्रा तयार होतो. आणि वनस्पतींमध्ये तर आपण हे रोजच बघतो. बटाट्याला जे डोळे येतात त्यातून नवीन रोप येतं, पानफुटीच्या पानांच्या कडेवरून नवीन रोपं फुटतात. हे एक प्रकारे निसर्गाचं नॅचरल क्लोनिंगच आहे, नाही का? बुरशीची पद्धत तर अजूनच वेगळी आहे. हे म्हणजे जसं काही हवेत लाखो सूक्ष्म बिया सोडल्या जातात तसंच आहे. हे जे बीजाणू असतात ते इतके हलके असतात की हवेतून खूप दूरपर्यंत प्रवास करतात. आणि मग त्यांना जिथे कुठे ओलसर, उबदार जागा मिळाली की तिथे ते रुजतात आणि नवीन बुरशी तयार होते. ओके, तर आतापर्यंत आपण वेगाबद्दल बोललो. आता वळूया विविधतेकडे, म्हणजेच लैंगिक प्रजननाकडे. आणि हे समजून घेण्यासाठी फुलांपेक्षा सुंदर उदाहरण असूच शकत नाही. हे म्हणजे निसर्गाने घडवलेलं विविधतेचं एक सुंदर नृत्यच आहे. तर हे आहे या प्रक्रियेचं स्टेज, म्हणजे आपलं फूल. यातले मुख्य कलाकार कोण? तर एक आहे पुमंग, म्हणजे फुलाचा नर भाग, आणि दुसरा आहे जायांग, म्हणजेच मादी भाग. उमंगामध्ये असतात पुंकेसर आणि जायांगामध्ये स्त्रीकेसर. हेच प्रजननाचे मुख्य भाग आहेत. आता पुढची स्टेप काय आहे तर परागकणांचा प्रवास. हे परागकण नर भागातून म्हणजे परागकोशातून मादी भागाच्या कुक्षीपर्यंत पोहोचले पाहिजेत. या प्रवासालाच आपण परागीभवन किंवा पॉलिनेशन म्हणतो.
आता हे एकाच फुलातल्या फुलात झालं तर त्याला म्हणायचं स्वपरागण, आणि जर एका फुलातून दुसऱ्या फुलावर झालं तर त्याला म्हणतात परपरागण. आणि आता जी घटना घडते ती खरंच खूप स्पेशल आहे आणि फक्त फुलांच्या वनस्पतींमध्येच बघायला मिळते. याला म्हणतात द्विफलन, म्हणजे डबल फर्टिलायझेशन. इथे एकाच वेळी दोन गोष्टी घडतात. एक नर पेशी मादी पेशीसोबत एकत्र येऊन गर्भ तयार करते, ज्यापासून पुढे बी तयार होणार, आणि त्याच वेळी दुसरी नर पेशी त्या गर्भासाठी अन्न तयार करते. म्हणजे बघा, एकाच वेळी बाळ आणि त्याच्या जेवणाची दोन्हीची सोय. किती अफलातून सिस्टम आहे ही. आणि मग या कथेचा शेवट होतो एका गोड फळामध्ये. फलन झालं की फुलाच्या अंडाशयाचं रूपांतर होतं फळात आणि आतल्या बीजांडाची बनते बी. मग हेच फळ आणि बी त्या वनस्पतीचा वंश पुढे घेऊन जातात. बी जमिनीत पडतं, त्याला अनुकूल वातावरण मिळालं की ते रुजतं आणि एका नवीन रोपट्याचा जन्म होतो. आणि अशा प्रकारे जीवनाचं हे चक्र अविरतपणे सुरूच राहतं. तमा आता हे सगळं पाहिल्यानंतर एक मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. उत्क्रांतीच्या या महाशर्यतीत जिंकतं कोण? अलैंगिक प्रजननाची अफाट गती की लैंगिक प्रजननातून निर्माण होणारी सर्जनशील विविधता? वेग जिंकतो की विविधता? या प्रश्नाचं उत्तर सोपं नाही, पण त्यावर विचार करायला मात्र नक्कीच हवा.